मग कोणावर कृपा? आता ते सिक्रेट पाहिजे मला. कधी मी त्या वचनाचा खूप दिवस विचार करतो. मग देवाच्या मनाप्रमाणे देव कृपा करतो, तर मग आपण प्रार्थनेचं जीवन जगून फायदा काय? माझं पहिले तारण झालं ना, त्यावेळेस मी ते संदेश ऐकायचो. अरे देव ज्याच्यावर वाटतं कृपा कराविषयी, मग मी नेहमी विचार करायचो, माझ्यावर करेल कशावरून? माझा नंबर कधी लागणार आहे? माझ्यावर कृपा करणारच नाही, मला चांगल्या गोष्टी मिळणारच नाही, कारण सगळं देवावरती अवलंबून आहे. मग हे वचन ऐकल्यावर तिथं आम्ही थांबतो. अरे आता देवाची कृपा मला मिळणारच नाही. पण आता त्याचं सिक्रेट देवानं रिव्हील केलं. देवाची कृपा कोणाला मिळते? वचनानुसार जगणाऱ्याला. म्हणजे देवाने त्याचं मन पण सांगितलं, तुम्ही लाख तुमच्या मनातले आशीर्वाद मागताल. काय वचन आहे वाचा बरं? माझ्या तुझ्या मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. कधी कधी आम्ही मनापासून आराधना केली, पण आराधनेमध्ये पण मागणं असतं. फुकट नाही आराधना करत नाही. तर सैतान म्हणतो ना, तो योग काय तुझं फुकट भय बाळगत नाही, सकाळी उठून फुकट प्रार्थना करत नाही. तू सगळ्या गोष्टीला संरक्षण दिलं म्हणून तो तुझी मनापासून प्रार्थना करतो. जरा काढून घे ना एक एक गोष्ट त्याच्यापासून. लेकर काढून घे, आरोग्य काढून घे, संपत्ती काढून घे, सगळं काढून घे. आणि एकदा तू काढून घेतल्यावर तो कसा तुला दोष देतो ते पण तू पाहशील. मुळामध्ये तुम्ही मनापासून याचना करता. मनापासून करता म्हणजे सगळं तुमचं मनापासून आहे. मनोभावे तुम्ही वाजवत असाल, मनोभावे गात असाल, मनोभावे मी देवाचा संदेश तुम्हाला सांगत असेल. माझ्या मनातल्या भावना मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या मनातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. एक कळवळानं तुम्हाला मी सांगतो. परंतु देव एवढा सुद्धा कळवळा देऊन तुम्हाला मी संदेश दिला तरी माझ्यावर कृपा करताना तो काय म्हणतो माहिती का? माझ्या वचनानुसारच मी तुझ्यावर कृपा करणार आहे. माझ्या वचनात तू सापडलास का? माझ्या वचनात तू सापडलीस का? जेव्हा मी तुझ्या जीवनाची तपासणी केली, आणि तपासणी करत असताना हे कृपेचं पुस्तक, हे जे पवित्र शास्त्र आहे, या शास्त्रातली प्रत्येक वचनं मी तुला समजावून सांगितलेली आहे. प्रत्येक शुक्रवार, प्रत्येक रविवार युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रिचरचं तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणता खूप चांगला संदेश आहे. अहो तो संदेश नाही, तो देवाचं मन आहे. अजून त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणतो की तो संदेश देवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला प्रेरित केला गेलेला आहे. तो संदेश तुमच्याकडे आला, तो संदेश आला म्हणजे देवाची कृपा तुमच्याकडे आली. आणि ती कृपा देवाची प्राप्त होण्यासाठी तुम्ही वचनासाठी आपलं अंतःकरण उघडं केलं, वचन आतमध्ये घेतलं, स्वीकार केला, ग्रहण केलं आणि त्या वचनानुसार स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. सगळं आम्ही करतो, ऐकतो खूप, पण वचनानुसार रिपेरिंग करत नाही. मुळामध्ये आम्हाला वचनानुसार रिपेरिंग करावी लागते. जिथं कुठं कमी घटी ती काढून टाकली पाहिजे. जर कमी गती घेऊन आम्ही म्हटलं ना देवा मनापासून मी तुझा धन्यवाद करतो, तो म्हटला मनापासून धन्यवाद. म्हणून तर त्याच्या खाली मला वाटतं 63 वचनामध्ये म्हटलं त्याने, ते 63 वचन वाचा बरं. तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी सोबती आहे. मी सोबती आहे परमेश्वरा. तुझ्या 62 तुझ्या न्याय निर्णयाबद्दल तुझे उपकार स्मरण करावयास मी मध्यरात्री उठतो. कधी उठतो तो? वचन पाळल्यावर. आधीच मध्यरात्री नाही उठत, त्याचा स्टेप आहे तो. मनापासून देवा तुझा धन्यवाद करतो, तो मध्यरात्री उठतो. पण मध्यरात्री उठण्याच्या अगोदर मधला कालखंड आहे ना, कोणता कालखंड? तुझं वचन पाळण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. नुसतं पहाटे उठून नाही उपयोग, मी तुझं वचन पाळण्याचं ठरवलेलं आहे. मी प्रार्थना करतो बरोबर आहे, पण कधी प्रार्थना करायची? पहाटे उठून. आधी मी तुझं वचन पाळण्याचा निर्णय घेतला. मला हे समजलं की तुझं वचन माझ्या हृदयामध्ये, त्या वचनानं मी स्वतःला रिपेअर केलं. रिपेअर केल्यावर आता मी पहाटे उठतो. बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे, आम्ही एवढी पहाटे उठून पण प्रार्थना करतो, देव आमची ऐकत नाही. काय ऐकत नाही का? आमच्यामध्ये काय कमतरता आहे? त्यांच्यासाठी हा संदेश आहे. वचन ऐकलं, रिपेअर केलं का स्वतःला? रिपेअरिंग तेवढंच महत्वाचं आहे. इंजिनिअरिंग जे शिकवलं जातं ना, त्याच्यामध्ये सगळे फॉल्ट शिकवले जातात. मग त्या बिल्डिंगला किंवा त्या मशिनरीला बघितलं जातं आणि तो इंजिनियर म्हणजे तज्ञ. मग तो तज्ञ काय सांगतो? या बिल्डिंगचं लाईफ जर वाढलं पाहिजे तर त्याच्यामध्ये असं दुरुस्ती तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे दुरुस्ती आहे ना, मग तो इंजिनियर आहे. तसा देव आमचा इंजिनियर आहे. हे आमचं जीवन आहे, दुरुस्तीचं केंद्र आहे. आणि तो इंजिनियर तुम्हाला सांगतो या वचनामध्ये अशी दुरुस्ती करा.
दुरुस्तीशिवाय कसं देवा आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला तो वाटा कसा तुम्हाला मिळणार आहे? मुळामध्ये आम्ही दुरुस्ती करत नाही आणि दुरुस्ती न केल्या कारणानं आम्ही म्हणतो की वाटा आम्हाला मिळायला पाहिजे. तो म्हणतो मी कसा तुम्हाला मिळेल? तुम्ही आधी दुरुस्त व्हा ना. दुरुस्त व्हा. दुरुस्त झाल्यावर तुम्ही तंदुरुस्त व्हाल. हा, दुरुस्त आणि तंदुरुस्त दोघांमध्ये फक्त दू आणि तू आहे. आधी दुरुस्त मग तंदुरुस्त. दुरुस्त व्हायला गेला तर तुम्ही तंदुरुस्त होणार. जोपर्यंत तुम्ही दुरुस्त होत नाही आणि दुरुस्त तुम्ही तुमच्या मनानं नाही व्हायचं. ते घरगुती प्लंबर वेगळे असतात. घरामध्ये ते पोपट पाना वगैरे ठेवल्यावर पण ते नळाचं लिकेज होतच का त्याला प्रॉपर प्लंबर पाहिजे. माझ्या घरात मी ठेवलेलं नळ कधी जर गळायला लागला तर त्याला ठेवायचं, पण मी बसवलेला नळ 12 महिने गळतो. प्लंबरला आता माझी इच्छा काय, पैसे कशाला वाया घालवायचे? जर आपल्या घरातच पानं असलं तर आपण करू ते खाटकूट, पण खाटकुटीने दुरुस्ती होत नाही. प्रॉपर प्लंबर आल्यावर त्याला लिकेज कुठे समजतं. तसं जीवनातलं लिकेज प्रभू देवाच्या वचनानुसार आम्हाला दाखवतो आणि ते दाखवल्यावर ते बुजलं पण पाहिजे. प्रभू माझ्यामध्ये चूक आहे, हे मी दुरुस्त करत आहे. वाचा बरं वचन. तुझ्या वचनानुसार मी आपल्या अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. कशाप्रमाणे? वचनाप्रमाणे. जस्ट देव तुमच्यामध्ये त्याचं वचन पाहतो. कृपा म्हणजे कळवळावर का. दुसऱ्या भाषेमध्ये कृपा म्हणजे देवाला पाजर फुटणं. देवाचं अंतःकरण ऑलरेडी आमच्याविषयी कठीण झालेलं. का कठीण झालेले? ऐकू येत नाही माझा इतका कान मंद नाही, देता येत नाही माझा इतका हात तोकडा नाही, पण तुमची पातके आडभिंतीप्रमाणे माझ्या समोर आलेली आहे. देवाचं अंतःकरण का कठोर बनतं? जस्ट देवाचं वचन माझ्या डोक्यामध्ये घुमतं, देवाचं वचन बोललं जातं, देवाचं वचन ऐकलं जातं, पण तरी सुद्धा आमचं मन कठीण बनतं. म्हणजे तुमचं मन कठीण बनतं त्यास देव आपलं मन कठीण करतो, कारण तो देव आहे शेवटी. आणि देव त्याच्या वचनावर प्रेम करत असतो. लक्षात ठेवा. तो आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण त्याचं वचन म्हणजे देवाचं पहिलं प्रेम काय? त्याचं वचन आहे. मग एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचं वचन असतं आणि तो देवाचं वचन प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकवून ठेवतो. लक्षात ठेवा, हातामध्ये बायबल असणं म्हणजे देवाचं वचन नाही. देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये आणि ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही टिकवून ठेवता. म्हणजे काय? तुम्ही ते पाळता. एवढं तुमचं मनाचं खच्चीकरण झालेलं असतं. कधी कधी तुमची आर्थिक स्थिती बिघडलेली असते, कधी कधी मानसिक शांती तुमची डळलेली असते, आणि त्यावेळेस देवाचं वचन तुम्हाला सांगत असतं उठून प्रार्थना कर. देवाचं वचन सांगत असतं तू मंदिराकडे जा. परंतु काय होतं माहिती का? तेव्हा देवाच्या वचनामध्ये देवाची कृपा म्हणजे देव आमच्याकडे पाहत असताना नेमकं त्याच वेळेस आम्ही चर्चकडे नसतो, त्याच वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये नसतो, त्याच वेळेस आम्ही आराधना करण्यासाठी तयार नसतो. आणि देव त्यास म्हणतो की आता माझी कृपा मला कुणावर तरी ओतायची. नेमकं माझ्याकडे पाहिल्यावर देव म्हणतो, अरे या व्यक्तीनं माझं वचन पाळण्याच्या ऐवजी त्याच्या मनाचं ऐकलं. आणि मनाचं ऐकल्यावर आता मन काय सांगतं? देवा मनापासून तुम्हाला आशीर्वाद दे. तो म्हणतो मनापासून मी तेव्हा तुला आशीर्वाद देईल जेव्हा तू मनापासून माझं धर्मशास्त्र पाळशील. मनापासून. म्हणून लक्षात ठेवा, चर्चमध्ये आम्ही येतो ना त्यावेळेस आमचं मन देवाचं वचन पाळण्यासाठी तयार झालं पाहिजे. देवा मी प्रतिसाद देणार आहे, मी तसाच राहणार नाही, प्रतिदिवशी माझ्या विचारांमध्ये फरक होणार आहे. देव आमच्या विचारांमध्ये फरक करतो बरं का. आणि लक्षात ठेवा, एक व्यक्ती बदलला हे ओळखायचं कसं? त्याच्या हृदयाची रिपेअरिंग झालेली असते. शास्त्र सांगतं हृदय सर्वात आणि असाध्य. म्हणजे पहिले देव रिपेअर काय करतो? मन एकदम मन रिपेअर केलं. आता या मनामध्ये काय? या मनामध्ये निराशा आहे, मनामध्ये दुःख आहे, मनामध्ये अविश्वास आहे, मनामध्ये अशांतता आहे. मन रिपेअर झालं म्हणजे काय? एखाद्याचं मन बिघडलं ओळखायचं कसं काय? मनामध्ये अशांतता आहे, मन बिघडलं. मनामध्ये दुःख आहे, मन बिघडलं. मग मन बिघडलं पण तरी पण चर्चमध्ये येऊन बसला, आणि मन बिघडलं पण तरी पण तुमची आराधना चालू आहे. पण त्या आराधनेमध्ये देवाचं तुमचं नातं बिघडलेलं आहे ना, तुटलेलं आहे. शाळेमध्ये मुलं बसतात ना त्यावेळेस ते सर शिकवताना बघतात सरांकडे पण उघड्या डोळ्याने झोपलेले असते आणि ते सराला पण कळत नाही. आणि सर म्हणतात सांग बरं तू, हा काय तुझं लक्ष कुठं होतं? म्हणजे तुझं मन भरकटलं.
कधी कधी त्या मुलाला भूक लागलेली असती आणि भुकेपोटी सर काय सांगतात त्यातही त्याचं लक्ष नसतं. मग सरांचं काम करत असतो, तो जीव तोडून शिकत असतो. पण त्याच्यातले काही जे हुशार विद्यार्थी ना ते बरोबर बरोबर आहे, असं आहे असं आहे असं आहे असं आहे, त्यांचं मन रिपेअर झालेलं आहे. आणि नादुरुस्त विद्यार्थी शेवटी बोर्डात फेलच आहे. त्यांच्या वाटेला काही आलंच नाही. का तर त्यांनी लक्ष पुरवलं नाही त्यावेळेस ना. म्हणून लक्षात ठेवा, देव पहिल्यांदा काय करतो, वचन पाठवून तुमच्या मनाचं रिपेअरिंग करतो. मग निराशा निघून जाते, दुःख निघून जातं, सांत्वन मिळतं, आनंद मिळतो. आणि देवाचं वचन ऐकल्यावर सगळ्यात मोठा लाभ कोणता माहिती का, आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात. म्हणून अमावस्या वाटेकडे जाणारे 2 शिष्य काय म्हणतात, तो बोलत होता त्यास आतमध्ये उकळ्या फुटत. देव बोलतो त्यास आतमध्ये उकळ्या फुटतात. ते मनाचं रिपेअरिंग आहे. आणि समजा देव बोलत असताना आतमध्ये काहीच गडबड, काहीच होत नाही, मठ्ठ विद्यार्थी आहे, त्याला भावनाच नाहीये, तो फक्त ऐकायचं म्हणून ऐकतो. मग मला प्रश्न पडतो, देवानं याला का कृपा पुरवावी? तुला आतमध्ये काही होतच नाही ना. आणि तुम्ही ऐकल्यावर नाही, आता आपल्यामध्ये असं व्हायला पाहिजे. जाताना तुमची चर्चा असते ना, जसं ते म्हणत नाही, तो बोलत असताना आपल्या अंतःकरणामध्ये उकळ्या फुटत नव्हत्या का? मग तिथे लिहिलं की ते तेव्हाच परत अमावस सोडून यरुशलेमेकडे गेले. हे परिवर्तन आहे. मग देव तिथं कृपा पुरवतो. कधी देवाची कृपा येते, जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगण्याचं. पुढे 59 वचन, आपल्या वर्तन क्रमाविषयी तिथं लिहिले बघा, आपल्या वर्तन क्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधाकडे. आता वचन ऐकलं, काय करायला पाहिजे? वचनानुसार परत वाचा म्हणजे समजेल. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची. 59 आपल्या वर्तन क्रमाविषयी विचार करून काय केला? विचार, माझ्या वागणुकीचा विचार केला पाहिजे. देवाचं वचन ऐकलं, देवावर तुम्हाला हक्क सांगायचा. मग वचन ऐकलं, वागणूक तपासायची. पण स्तोत्र नुसतं वाचून नसतं काढायचं, पाठांतर केल्यासारखं. हे वचन छान आहे, पाठ केलं, जाताना कुठलं म्हणू, येताना कुठलं, परीक्षेला कुठलं म्हणू, झोपताना कुठलं म्हणू, आजारी पडल्यावर कुठलं म्हणू, बरेच कोणतं स्तोत्र म्हणू, कोणतं म्हणू नको, झोप गपचूप. आणि स्तोत्र घेऊन वाचून जर झोपायला सवय लागली ना, तर मग मला असं वाटतं डॉक्टरची गरज पण नाही लागणार. स्तोत्र वाचून झोप लागते. हे झोपाळू लोक मुळात तिथं पाळकाच्या संदेशाने ऑलरेडी चर्चमध्ये झोपलेले असतात, त्यांना कशाला स्तोत्राची गरज आहे? मुळामध्ये बायबल काय सांगतं की तुझं वचनाप्रमाणे वर्तन क्रमाचा मी विचार केलेला आहे, मग माझी वागणूक तपासलेली आहे. कोणाचा वाटा आहे? देव कोणाला वाटा मिळणार आहे? वचन, माझं वागणं वचनानुसार आहे का? देवाचं वचन तर असं सांगतं, देवाच्या वचनामध्ये अशा गोष्टी सांगितल्या. पण आता माझं वागणं मी तपासलं पाहिजे. दुसऱ्याचं वागणं नाही तपासायचं. कोणाचं वागणं तपासायचं? आम्ही काय करतो माहिती का, नेहमी बायबल घेऊन, तूने गलत किया है. दावीद म्हणतो माझं पाप ते बदलतात. तुम्ही दुसऱ्यासाठी जर बायबल वापरलं, मग तिथं नाही का प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे त्या व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले दगड मारायला. मग येशू काय म्हटलं, पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत. म्हणजे वर्तन तुमचं बदललं पाहिजे. तिचं मी बदलायला समर्थ आहे. मी येशू आहे, मी तिला बदलून टाकेल. आणि त्यांना एका वाक्यात तिचं वर्तन बदललं. कोणी तुला दगड मारला नाही का? नाही मारला. जा, मी पण तुला माफ केले, इथून पुढे पाप करू नको. ती गेली पण नाही पाप करायला. येशू वर्तन बदलतो, शब्दामध्ये ताकद आहे त्याच्या. मग तुमचं वर्तन आणि देवाचं वचन या दोघाला तुम्ही पाहायचं. देव म्हणतो वर्तन आणि वचन याचं तू मेलमिलाप केला, तुला लक्षात आलं माझं वचनानुसार वर्तन नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं वचनानुसार वर्तन होईल ना, त्यास देवाला खूप आनंद होतो. का? तो त्याला कळतं माझा मुलगा, माझी मुलगी, माझं अंतःकरण आता समजायला लागले. फार आनंद होतो बरं का देवाला. एखादा मुलगा, एखादा मुलगी देवाच्या वचनानुसार आपल्यामध्ये बदल करत आहे ना, तर सगळ्यात जास्त आनंद प्रभूला होतो स्वर्गात. तुम्ही आनंदानं उड्या मारता त्यावेळेस आनंद नाही बरं का. भागा 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 नाही का, भागा वो तो तुम्हारे अंदर बैठ गया हो. मग कधी वचन, येशू कधी सैतान पळाला? येशूनं वचन काढून त्याच्या तोंडावर मारलं, मग सैतान पळून गेला. आणि असं लिहिलं तो परत कधी त्याच्याकडे आला नाही. का? वचन काढलं, वचन तोंडावर मारलं.
जेव्हा सैतानाला तुम्ही वचन तोंडावरती मारता त्यास तो घाबरतो. तुमच्या गाण्याला नाही घाबरत बरं का. ते गाणं तुम्हाला उत्तेजन द्यावं याच्यासाठी. गाण्याची बीट आहे, गाण्याची चाल आहे, गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज आहे, वाजवणाऱ्याची कला आहे, त्याच्यानं तुम्ही नाचता, त्याच्यानं तुम्ही डोलता. पण लक्षात, एवढं भागा 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 म्हणून तुम्ही घरी गेला आणि तो भागा भागा तुमच्या घरी पोचला. एवढ्या जोरात तुमच्या अगोदर जाऊन पोचला तिथं तो. आणि मग तो तिथं लय लाथा मारल्या, तिथं लय केलं. आता पण जेव्हा तुमच्याकडे वचन असतं, ते वचन तुम्ही त्याच्या तोंडावर मारता, फिरून तो तुमच्या घराकडे येत नाही. हालेलुया. शास्त्र काय सांगतं? वचनानुसार वर्तन. पुढे वाचा त्याच्यातच. आपल्या वर्तन क्रमाविषयी आपल्या वर्तनात. आता नुसतं वचन वाचलं व जीवन पाहिलं, पुढे विचार करून मी तुझ्या निर्बंधाकडे पावले वळवली. आता काय केलं? निर्बंध. जीवन तपासलं, देवाचं वचन पाहिलं. आता वचनानुसार स्वतःवरती काय लावले? निर्बंध, बंधनं घातली. मी या गोष्टी करणार नाही, वाम मार्गाला जाणार नाही, वाईट विचार करणार नाही, अशुद्ध जीवन जगणार नाही, व्यसन करणार नाही. वचनानुसार निर्बंध घालायला पाहिजे ना. परवा एका व्यक्तीने फुल दारू पिलाय आणि त्यांनी फोन केला, बाळक साहेब मी पिलोय. हे सांगण्यासाठी मला फोन केला का तो? 10 वाजले, मी नुसता बेडवरती पडलो, बाळक साहेब मी खूप पिलोय आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं तू पिलाय हे सांगण्यासाठी मला फोन केला का? अरे न पिता तरी फोन करायचं ना मला. व्यसन नाही, तुम्ही प्रार्थना करा मग मी व्यसनातनं बाहेर. तू व्यसन करून तुझ्या डोक्यात कसं येणार आहे? ते मुळामध्ये निर्बंध घातला पाहिजे. काय? इथून पुढं मी या व्यसनाला हात लावणार नाही, मग देवाची कृपा तुमच्यावरती. मग तो म्हणतो हे तू माझा निर्बंध पाळला ना, तू घातला निर्बंध, मी दारू पिणार नाही, मी व्यभिचार करणार नाही. व्यभिचारी स्त्रीला येशूनं पाप दाखवलं, ती परत त्या व्यभिचाराकडे गेली नाही. ती कुठे गेली? शमरोनामध्ये गेली. आणि शमरोनातले लोक येशूकडे तिने आणले. निर्बंध घाला ना. ज्या गोष्टी देवाला पसंत नाही त्या काढून टाकायच्या. इथं स्टॉप. याच्या पलीकडे मी वागणार नाही म्हणजे नाही. आतापर्यंत झालं ते पुष्कळ झालं. आतापर्यंत वागलो ते पुष्कळ झालं. आता एकदम फर्म डिसिजन आहे, पक्का निर्णय. काय? नाही, आता मेलो तरी वचनामध्येच मरणार आहे, प्रभूमध्ये टिकून राहणार आहे, बलवान होणार आहे, ताकदवान होणार आहे. लक्षात ठेवा, देवाला निर्बंध घालणारे लोक आवडतात. निर्बंध घाला स्वतःच्या जीवनाला. काय झालं तरी मी प्रभूचं वचन सोडणार नाही, त्याला बिलगून राहील. मग सगळ्यात 5वी गोष्ट, सगळ्यात महत्वाची, शेवटी काय म्हणतो तो वाचा. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लाविला नाही. काय केला नाही हो? विलंब लाविला नाही. म्हणून लक्षात ठेवा, निर्णय घेण्यासाठी त्वरा करा. ताबडतोब बर का. तुम्ही जेवढं थांबाल ना, सैतान तेवढं तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे. जेव्हा तुम्ही थांबता, तुम्ही हताश निराश होता ना, सैतानाला फक्त काही वेळ थांबलेलं आवडतं. तो फार जास्त टाइमपास करत नाही. तुम्ही थांबला, बसला घरी बसल्यावर काय ब्रदर क्या चालू है, क्या चल रहा है? फॉग चल रहा है नाही का टीव्हीची चॅनल, क्या चल रहा है, काय चाललंय तुमचं, काय चाललंय? आणि मग तो तुम्हाला बोलतं करतो. आणि बोलतं करताना सगळं निराश 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 तुम्ही बोलता. आणि निराशेचं तुम्ही बोलल्यावर एलिया सुद्धा गुहेमध्ये जाऊन बसला. हो, इतका मोठा एलिया निराश झाला आणि गुहेमध्ये जाऊन बसला एकटा. तो काय म्हटला? मी एकटा आहे. जेव्हा तुम्हाला जगामध्ये एकटं वाटतं ना, तेव्हा समजायचं की तुम्ही देवापासून दूर गेलेला आहात, किती पण मोठ्या तुम्ही असा. पण जेव्हा प्रभू तुमच्याकडे येतो, त्वरित माघारी जाता. एलिया कशासाठी आला इथं? मी एकटाच उरलोय, त्या बाला पुढे बिंब आणि दंडवत घातलेला मी एकटाच उरलेलो आहे. अरे नाही, हजारो संदेश आहेत की ज्यांनी त्या मूर्तीला दंडवत घातलेलं. तुम्ही एकटेच दुःख भोगत नाही. आणि तुमचं दुःख जास्त भारी नाही. सगळ्याला वाटतं की माझंच दुःख लय जास्त आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्हाला असं वाटतं की देवानं सगळ्या जगाचं दुःख काढून तुमच्यामध्ये भरलेलं आहे. माहिती, चर्चचं काम चालू झाल्यावर नुसतं मला वाटलं ते कॉलम कॉलम कॉलम, आणि मग खोदत गेले. ते कॉलम आल्या पहिले प्लेवर्स उचकुटून टाकले, त्याच्या आधी शेड पाडून टाकलं, आणि एक एक पडत ते बघतोय मी. आता तर दुर्दशा संपेल. मग पाईप फोडला बोरचा. आता त्याला कुठून आणायचं पकडून? पाणी बंद झालं. तिकडे बाजूला गेलो, अहो पास्टर पाणी दे, आमचं पाईप तुटला. त्यांच्याकडनं पाणी घेतलं, ते नाही संपत तरी इकडचा कट्टा तोडला, हा दार बंद करायला. मी बोलता होता, अरे सगळी विपत्ती काय आपल्याकडे चालली काय? एका पाठोपाठ नुकसान. पण प्रभू म्हणतो या नुकसानीनंतर एक गौरव असणार आहे. आणि हे निर्बंध टाकल्यावर तुमच्या लक्षात येतं की हे तुटत जाणार. असंच आहे जीवन.
एक एक प्रभू तोडतो 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 तोडतो, पण तुम्ही निर्बंध लावून घ्या. काय निर्बंध आहे? शांती ठेवायची. मी आता म्हटलं हे तुटलंय, आता बांधकामच बंद करा. त्या अवस्थेमध्ये घाणड सगळं एवढं 10-12 लाखाचं नुकसान केलंय, आता बसा तिथं. आपण शांती ठेवली नाही. तोडा, अजून काय पाहिजे? तोडा, हे तोडता, तोडा, ते तोडता, तोडा 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 तोडा, आणि सगळे एक दिवशी तोडून पूर्ण होईल. मग बांधणं चालू होईल. हालेलुया. आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर आतमध्ये गौरव. आमेन. हे निर्बंध शांती टिकून ठेवायचे. कुठं कुठं तुटफुट होती होऊ द्यायची. प्रभू कुठं तुला वाटतं ना हे माझ्या वाढीसाठी, पहा लक्षात ठेवा, हे सगळं त्याचे फोटो बिटो काढून ठेवा. हे आता जे आहे तुम्ही काढले डोंगरावर, अजून काढून ठेवा. जेवढं जेवढं तोडलं आधीचे असतील तर ते सगळं पाहायचं. आणि एक दिवशी चर्च बांधलं जाईल तुटलेलं, आणि प्रभूनं भरपाई केलेलं. या दोघांची सांगड घालाल त्यास तुम्हाला कळेल निर्बंध किती सुंदर असतात, आमेन. किती सुंदर निर्बंध असतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल देवा जे होतं त्याच्यापेक्षा भारी तू दिलेलं आहे. हे निर्बंध आहेत, हे निर्बंध आहेत, प्रभूचे निर्बंध. मग तो काय म्हणतो माहितीये का? आता तू माझा वाटा आहे. हालेलुया. त्याच्या शेवटी एकच वचन वाचा खाली त्याच्यात. हा मी तुझ्या आज्ञा पाळण्याची हा त्वरा केली. हा? मी विलंब लाविला नाही. हो. दुर्जनांच्या पाशांनी दुर्जनांच्या पाशाने मला वेष्टिले. मला वेशीतलं तरी 62 मी- वचन. हा 62. तुझ्या न्याय निर्णयाबद्दल तुझ्या न्याय निर्णयाबद्दल तुझे उपकार स्मरण कराव्यास उपकार स्मरण करावयास मी मध्यरात्री उठतो. मध्यरात्री उठतो. पहा, आता हे सगळं त्यानं केलं. देवाचं वचन, त्या वचनाकडे लक्ष लावलं, वचनानुसार कृपा हे त्याला समजलं. पहिल्यांदा निर्णय घेतला तुझं वचन पाळण्याचं. त्यानंतर देवाच्या वचनानुसार त्याला कळलं की कृपा येणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं? वचनानुसार स्वतःच्या जीवनामध्ये निर्बंध घातले. आता निर्बंध घातल्यावर तो पहाटे उठायला लागला देवाचा धन्यवाद करण्यासाठी. निर्बंध घातल्याबरोबर त्याचा आंतरिक आत्मा प्रज्वलित झाला, जागा झाला. त्यास तुम्ही निर्बंध घालताना त्यास पवित्र आत्मा तो तुमच्यामध्ये पेटतो, त्याची ज्वाला पेटती. आणि एकदा पवित्र आत्म्यानं तुम्हाला पेटवलं, मग तुम्हाला पहाटे देवाचा आत्मा उठवतो. आणि तो आत्मा उठत असताना तो प्रार्थना नाही करत, तो देवाचं उपकार स्मरण करायला लागतो. प्रार्थना आणि उपकार स्मरण याच्यामध्ये फरक आहे. प्रार्थना ही तुमची गरज आहे, तुमच्या गरजा तुम्ही देवाला सांगता. उपकार स्मरण देवानं तुमच्या गरजा पूर्ण केल्या याच्यासाठी असतं. आणि त्या व्यक्तीला कळतं की देवानं सगळी गरज पूर्ण केली. कोणती गरज? रात्री झोपेची गरज होती, पूर्ण केली. श्वासाची गरज होती, पूर्ण केली. बऱ्याच लोकांना असं वाटतं काय देवानं दिलं, काय गरज आमची पूर्ण केली. अरे रात्री झोप ही ती तुझी गरज होती. आणि झोपल्यावर तुझ्या नाकपुड्यात चालू बंद श्वास व्हावा. जर देवाने ठरवल्याचं नाक आत गेलेला श्वास बाहेर पडू द्यायचं नाही, अटॅकने मरून गेला असता. देवानं ती तुला कृपा पुरवली आणि तुला श्वास घेण्यासाठी शक्ती पुरवली. म्हणून लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला देवाचा वाटा मिळायला पाहिजे त्या व्यक्तीनं अजून एक गोष्ट केली पाहिजे. निर्बंध पाळले, सगळं केलं, वचन पाळलं, पण पहाटे उठून देवाचा धन्यवाद करणं कधी विसरू नका. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवातच थँक्स गिव्हिंग, त्याला अर्पण म्हटलेलं आहे. अर्पण. आणि देवाला सगळ्यात जास्त अर्पण आवडतं. लक्षात ठेवा, फार विनंत्या करत बसू नका. कधी कधी आम्हाला असं वाटतं खूप विनंत्या आम्ही करून ठेवतो, लिस्ट बनवून ठेवलेल्या. तो म्हणतो तुम्हाला जे लागतं ते मी म्हणजे रात्री झोपेत प्रार्थना झाली तुमची, सकाळी उठल्यावर थँक्स गिव्हिंग आहे. तुम्ही जे काही रात्री घेऊन डोक्यात झोपला ना, प्रभू मला उद्या बॉसच्या आणि कामाच्या ठिकाणात गेल्यावर बॉसनी त्रास देऊ नये, तुम्ही ते विचार डोक्यात घेऊन झोपला आणि देवाने तिकडं रात्रीच बॉसचं तोंड बंद करून टाकलं. सिंहाचं तोंड बंद केलं तसं बॉसचं तोंड बंद केलं. आणि सकाळी उठल्यावर तुम्ही देवाचे आभार म्हणतात. काय तुमच्या आभार मध्ये असलं पाहिजे? देवा माझ्या बॉसचं तोंड बंद केलं, हे तुमचं थँक्स गिव्हिंग असलं पाहिजे. रात्री झोपताना तुमच्याकडं काहीतरी रोग व्याधी विकार होता, सकाळी उठल्यावर आभार मानायचे. देवा या व्याधीपासून तुम्हाला सुटका दिली, आपोआप तुम्हाला अनुभव येईल, अरे मी मोकळा झालेला आहे. आणि साक्षी तशा मी ऐकतो. 15-15 दिवस ज्यांच्या बॉडी पेन, बेशुद्ध असलेले लोक एक प्रार्थना केल्यावर दुसऱ्या क्षणाला ते उठून बसतात. 15-15 दिवस बेशुद्ध असतात. 15-15 दिवस किती उपचार केले, 3 महिने उपचार केले, तर 8 वर्ष उपचार केलेले लोक आहेत. 8 वर्षात काही फरक घडला नाही. आज कोणीतरी पाठवलं होतं, अंगावरती एवढे फोड आले होते, एवढे फोड आले होते, खूप उपचारानंतर गेले नाहीत, पण एका प्रार्थनेनं अंगावरचे सगळे फोड निघून गेले. किती देवाचे आभार मानले पाहिजे, किती देवाचे आभार मानले पाहिजे. परमेश्वर आमचा वाटा आहे.
लक्षात घ्या. आभार माना की प्रभू तू वाटा दिला, आरोग्य तू दिलं. आरोग्य हा तुमचा अधिकार आहे, कारण परमेश्वराचं नाव यहोवा राफा, आणि देव तुमचा वाट आहे म्हणजे आरोग्य तुमचं आहे. तुम्ही प्रभूचे आभार मानता, देवाला म्हणता की प्रभू आरोग्य माझं आहे, आणि प्रभू तुम्हाला आरोग्य देतो. म्हणून लक्षात ठेवा, आज प्रभू समोर येताना एकच गोष्ट ध्यानात ठेवून या, परमेश्वर माझा वाटा आहे. देव आम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली मस्तक आपण झुकूया. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांनी पुढे या, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्या सगळ्यांनी पुढे या. नवीन मनापासून धन्यवाद देतो प्रभूजी, आमच्या प्रार्थना विनंत्या तू ऐकत आहे. जे लोक अजूनही आपल्या प्रार्थना विनंत्या जिथं कुठं आहे तिथं तुला सादर करत आहे, अशांसाठी मागत आहोत. आर्थिक आशीर्वाद, रोगाचे प्रश्न, सगळे प्रश्न सुटले जाऊ दे. कोर्ट केस असतील, बिझनेस मधले प्रॉब्लेम असतील, नोकरीचे प्रॉब्लेम असतील, सगळ्या प्रॉब्लेम मधून त्यांना सुटका दे. माधुरी जॉर्ज यांच्यासाठी मागत आहोत. आम्ही कॅन्सरकडे पाहत नाही, सुटका देणाऱ्या देवाकडे पाहत आहोत. ब्रेस्ट कॅन्सर पासून त्यांना सुटका दे. अनुजा देशमुख, विवाह संबंधीचे सगळे अडखळणं दूर कर. सचिन बालेराव, लवकरात लवकर त्याची देखील सुटका व्हावी. ज्या लोकांचे बाप्तिस्मे 18 तारखेला होणार आहेत त्यांना येण्यासाठी तू कृपा पुरव. सिस्टर अमृता, सोनल, रूपा, स्वाती, श्वेता, स्तेर, त्याचप्रमाणे श्रुती, या सगळ्यांना प्रभूजी संततीचा आशीर्वाद दे. माझा विश्वास आहे तो देण्यासाठी समर्थ आहे. सुहासिनी यांच्या पतीसाठी प्रार्थना करतो, त्यांना देखील तो आरोग्य दे. चर्चचं बांधकाम त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत. पूर्णत्वात जात असताना प्रभूजी उत्तमातलं उत्तम सगळं मिळू दे. देणाऱ्या प्रत्येक हाताबद्दल तुला धन्यवाद देतो. अजूनही ज्या गरजा आहेत त्या गरजा तुझ्या भांडारातनं तू पुरवणार हा विश्वास आहे, आणि म्हणून देवा तू आमच्या गरजा पूर्ण कर. कामगारांना तू सांभाळ, त्याचप्रमाणे उन्हाच्या तापापासून सर्व लोकांचा बचाव कर. धन्यवाद देत तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.